बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत. त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, सखोल चौकशी सुरू आहे. शेख मोहसिन शेख सादिक मनियार वय 26 वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेले आहे. 2,23,000 अर्ज आले, त्यातनं 97% मुस्लिम आहे. त्यापैकी अनेकांचं बॅकग्राऊंड बांगलादेश ही हकीकत आहे. जळगावात बांगलादेशी रोहिंग्यांचं वास्तव्य असल्याची शक्यता बळावली आहे. कारण महापालिकेत जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश सादर केल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणात पोलिसांनी 2 वकिलांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी महापालिकेत जी प्रकरणं सादर केली आहेत त्यातील अनेकांकडे जळगावचं लोकल कनेक्शन दिसून येईल असे पुरावेच नाहीत. त्यामुळं जळगावात बांगलादेशींचं वास्तव्य असण्याची दाट शक्यता आहे. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान आणि शेख मोहसिन शेख सादिक मनियार अशी अटक झालेल्या दोन्ही वकिलांची नावे आहेत. त्यांनी जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश असणारी तब्बल 43 प्रकरणं सादर केली होती. शेख मोहम्मद रईस हा या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्या घरातून बनावट शिक्का आणि काही कागदपत्र जप्त केली आहेत. 4 एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नायब तहसीलदारांचा एक फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा चीटिंग आणि फोर्जरीचा होता आणि त्याच्यामध्ये 43 लोकांनी तहसीलदारांचा बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता. याच्या अनुषंगाने 43 लोकांपैकी 35 लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही LCBला इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आणि 35 लोकांकडनं माहिती अशा प्राप्त झाला की 35 लोकांनी दोन वकिलांकडे पूर्ण त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्मदाखला काही लोकांना पासपोर्टसाठी, काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, काही लोकांना भविष्यात काही कॅस्ट विषयासाठी, काही लोकांना आणखीन काही विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या. ही वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं NOC भेटल्यानंतर, सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल. त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होत्या ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायचं होत्या त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंटआउट काढला आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर त्याने स्वतःहून सही केलेलं आहे, फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवला होता तहसीलदार जळगाव म्हणून. ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होत्या आणि तशा 2 वकिलांना आम्ही अटक केलं. ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केलं आणि त्यांना 3 दिवसाचा PC भेटलेला आहे. आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान, तर राहणारा शाहूनगर जळगावचा आहे. दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मनियार वय 26 वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे. बनावट जन्मदाखल्यांचं हे सारं प्रकरण मालेगाव सारखंच आहे. त्यामुळं त्याची चौकशी ATSने करावी अशी मागणी मंत्री गिरीश महाजनांनी केली आहे. 43 जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत, त्या सह्या सुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण झालेलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय. आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होत आहे, सापडत आहे, त्यावरून असं वाटतंय की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय. आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे. प्रथमदर्शी तर मला असं वाटतं की सगळ्या प्रकरण आता ATSवर हँडल करत आहे. मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ATSची चौकशी करते. मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल. बांगलादेशी रोहिंग्यांशी निगडीत असलेल्या बनावट जन्मदाखल्यांच्या विषयाचा राज्यभर पाठपुरावा करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील जळगावच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तातडीने जळगावात येऊन या संदर्भातले काही पुरावे पोलिसांना सादर केले. त्यांनी या साऱ्या प्रकरणात गंभीर दावे केले आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीररित्या बोगस
फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले. त्याची चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आदेश दिले आहे. त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात 16 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे. जळगाव मध्ये मध्यंतरीच्या काळात 4 दिवसापूर्वी अशाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, खोट्या सह्या करून मिळवले. ही वास्तविकता आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम आहे. त्यापैकी अनेकांचं बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे. कालपासून भारत सरकार गृह मंत्रालयाचे जे नॅशनल रजिस्टर आहेत, म्हणजे रजिस्ट्रार जनरल डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सेन्सस, त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे. त्यासाठी 10 जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले, FIR झाले, तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. म्हणजे भारत सरकारने पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. जळगावच्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही वकिलांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे पुढे जाऊन काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या साऱ्या विषयाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.